नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। ग्रामीण भागात सर्वत्र सध्या यात्रा उरूस सुरू आहेत। मिरज पूर्व भागातही या निमित्ताने विविध स्पर्धा कार्यक्रम होत आहेत। हीच संधी साधून मिरजेतील विधानसभा इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत। असे जवळपास अर्धा डझन इच्छुक उमेदवार आहेत। इतर वेळी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि यात्रा उरुसांमध्ये गावोगावी डिजिटल बाजी करून जत्रेत गुलाल लावून घेण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू आहे। मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यास पुढे न येता यात्रा उरुसात आवर्जून शुभेच्छांचे फलक लावले जात आहेत। गाव पुढारी व कार्यकर्ते मोठ्या आशेने वर्गणीसाठी त्यांच्याकडे जातात। जाहिरातीत माझे नाव घाला असे इच्छुक सांगतात। कार्यक्रमात येऊन सत्कार स्वीकारतात, लोकांच्या भेटीगाठी घेतात, मात्र वर्गणी न देताच कोणाला न सांगताच पळ काढतात। या निमित्ताने घडणाऱ्या अशा मजेदार प्रसंगाची चर्चा मतदारसंघात जोरदार चालू आहे। अशीच घटना येथील एका गावात घडली आहे। येथील उर्सानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते। तेथे सर्व पक्षीय विधानसभा इच्छुकांना आमंत्रित केले होते। लोक वर्गणीतून कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने या विधानसभा इच्छुकांनीही त्याला हातभार लावावा अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांची होती। मतदारसंघात निवडणुका जवळ आल्याने ऍक्टिव्ह झालेल्या एका इच्छुकाला ग्रामस्थांनी संपर्क साधला। त्यानेही स्पर्धेला येतोच असे सांगितले। स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर वर्गणी देण्याचे आश्वासन दिले। ठरल्याप्रमाणे इच्छुक उमेदवार स्पर्धेला आला। ग्रामस्थांनी त्याचा यथोचित सत्कार केला। त्याच्या हस्ते कुस्ती लावली। 2-3 चटकदार कुस्त्यांचा आनंद लुटल्यानंतर कोणालाच काहीही न सांगता हा इच्छुक प्रेक्षक गॅलरीतून गायब झाला। त्याने ठरल्याप्रमाणे वर्गणी दिली नाहीच। काही वेळाने ग्रामस्थ आणि संयोजकांच्या ही बाब लक्षात आली। गावातील युवा कार्यकर्त्यांनी यावरून चांगलाच संताप व्यक्त केला। फुकटची प्रसिद्धी लाटून जत्रेत गुलाल लावून घेण्याची हौस फेडून पळालेला हा उमेदवार कोण याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।